जाती धर्मातील तेढ दूर होऊ दे आणि सर्वधर्मीय प्रेमाने नांदू देत अशी प्रार्थना करत सांगली मिरज शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाजाने अमाप उत्साहात रमजान ईद साजरी केली आहे। सांगलीतील ईदगाह मैदानावर हजारो बांधवांनी नमाज पठण, खुतबा पठण, दुआ केली। जुन्या बुधगाव रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मोठी गर्दी सुरू झाली। 8:30 वाजता नमाज पठण सुरू झालं, त्यानंतर खुतबा पठण, दुआ पठण करण्यात आली। नुरानी मशिदीचे हफीज खालिद यांनी नमाज पठण केलं, तर रमजान मशिदीचे हाफिज गौस यांनी खुतबा पठण केलं, तर हाफिज खालिद यांनी दुआ पठण केले। त्यानंतर गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। लहान मुलांनी एकमेकांना आलिंगन दिलं। भगिनींनी घरात नमाज पठण करत अल्लाहकडे सदृढ समाजाची मागणी केली आहे। रमजान ईद निमित्त खासदार विशाल पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, जनसुराज्याचे समीत कदम, माजी खासदार संजय काका पाटील, राष्ट्रवादीचे पद्माकर जगदाळे, भाजपचे पृथ्वीराज पाटील, नगरसेवक राजेश नाईक, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर अधीक्षक कल्पना बारावकर, उपअधीक्षक संदीप भागवीत, निरीक्षक अरुण सुगावकर, सर्वपक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर आदींनी मुस्लिम बांधवांना ईदगाह मैदानावर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। यावेळी ईदगाह ट्रस्टचे अध्यक्ष मुन्ना कुरणे, विश्वस्त कय्यूब पटवेगार, आसिफ बावा, जब्बार तहसीलदार, इरफान शिकलगार, अल्ताफ जमादार, युसुफ जमादार, लालू मेस्त्री, आयुब बारगीर आदींनी नियोजन केलं। सांगलीतील काँग्रेस कमिटी जवळील एका रस्त्यावर खुनाचे रील्स बनवणाऱ्यांसह तरुणांच्या टोळक्यावर विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे। काल आणि आज सलग 2 दिवस पोलिसांची ही धडक कारवाई झाली। 7 अल्पवयीन बालकांसह 15 जणांना ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवण्यात आलाय। शहरातील अनेक ठिकाणी काही तरुण खुलेआम हत्यारे घेऊन रील्स बनवत आहेत, तसेच नशेखोरीही केली जाते। त्या विरोधात कारवाईसाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत, परंतु त्या पथकालाही ताकास्तूर न लागू देता अनेक डार्क स्पॉट पुढे येत आहेत। काँग्रेस कमिटीजवळील एका पडक्या इमारतीत नशेखोरांचा दिवसभर धिंगाणा सुरू असतो। या ठिकाणी अल्पवयीन मुलांसह तरुणाई रील्स बनवण्यासाठी देखील येते। असेच एक रील्स बनवण्यासाठी एक टोळकं आलं होतं, त्यांनी खुनाचा सीन उभा करत रील्स केली। ही बाब काहींनी उघड्या डोळ्यांनी पाहिली, त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी त्या टोळक्यांवर कारवाई केली आहे। आज दुपारीही काही जण नशापानीसह रील्स बनवण्यासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्यासह पथक दाखल झालं। त्यांनी घटनास्थळी असणाऱ्या टोळक्याला चांगलाच खाक्या दाखवला। त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। त्यांच्या कुटुंबियांना कृत्याबाबत माहिती देण्यात आली। पोलिसांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली। जिल्ह्यात 17 ते 19 मार्च दरम्यान आलेल्या वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले। या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील 90 गावातील तब्बल 3710 शेतकऱ्यांच्या 1865 हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, आंबा आणि डाळिंब बागांसह रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाली आहेत। द्राक्ष बागायतदारांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं असून या शेतकऱ्यांना शासनाने मदत करण्याची गरज आहे। गारपिटीचा सर्वाधिक फटका आटपाडी, खानापूर, मिरज आणि जत तालुक्यांना बसलाय। प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमंकाळ तालुक्यांमध्ये मागील 3 दिवसांमधील वादळाच्या जोरदार तडाख्यामुळे द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या असून गहू आणि ज्वारीची पिके आडवी पडली आहेत। खानापूर तालुक्यातील बेनापूर, भिवघाट, करंजे, पळशी गावांमधील द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय। जत, मिरज, कवठेमंकाळ, तासगाव तालुक्यांमध्येही द्राक्ष, आंबा आणि फळ पिकांचं मोठं नुकसान झालंय। गारांच्या जोरदार माऱ्यामुळे द्राक्ष बागांमध्ये द्राक्षमणी गळून पडली असून कोट्यवधी रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। या नुकसानीचा प्राथमिक पंचनामा करून जिल्हाधिकारी कार्यालय आणि कृषी विभागाने शुक्रवारी शासनाकडे सादर केलाय। गहू आणि हरभरा कापणीच्या अवस्थेत असतानाच गारपीट झाल्याने दाणे काळे पडण्याची आणि द्राक्ष तसेच पीक जमिनीला टेकल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली आहे। नुकसानीमध्ये 129.30 हेक्टर जिरायत पिके बाधित झाली असून 734.20 हेक्टर क्षेत्रातील बागायती पिकांचं नुकसान झाले। विशेष म्हणजे द्राक्ष, डाळिंब आणि आंबा या प्रमुख फळ पिकांचं सर्वाधिक 1017.72 हेक्टर क्षेत्र बाधित झाले। महिला शिकली तर सक्षम होईल, महिला सक्षम असेल तर सर्व कुटुंब सक्षम होईल आणि कुटुंब सक्षम असेल तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल। त्यामुळे महिला उद्योजकता विकास प्रशिक्षणातून महिलांना सक्षम करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। महिला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। खरेमंगल कार्यालय येथे आयोजित या कार्यक्रमास अशोक पाटील, वर्षा पाटील, टी.एन. खांडेकर, आलोक मिश्रा, किरण बनसोडे उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, समाजात महिलांची मोठी ताकद आहे, त्यामुळे महिला आर्थिक
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन कुटुंब आणि इतरांना मदत करण्यासाठी सक्षम होणं आवश्यक आहे. महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी उद्योजकतेकडे वळावे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन महिलांनी स्वतःचे उद्योग उभारावेत. त्यासाठी महिलांनी विविध शासकीय योजनांची माहिती घ्यावी. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमामधून महिलांना व्यवसाय उभारणी, विविध उद्योगांची माहिती, कर्ज योजना, व्याज परतावा, आर्थिक व्यवस्थापन, विपणन कौशल्य याबाबत माहिती द्यावी असं त्यांनी सूचित केलं. पालकमंत्री पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील 900 महिलांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा ग्रामीण विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील 500 महिलांच्या प्रशिक्षणासाठी 90 लाख रुपये, महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत ग्रामीण भागातील बचत गटातील 250 महिलांच्या प्रशिक्षणासाठी 45 लाख रुपये आणि महिला व बालविकास विभाग यांच्याकडील ग्रामीण भागातील 15 महिलांच्या प्रशिक्षणासाठी 27 लाख रुपये असे एकूण 1,62 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत होम डेकोर आणि भेटवस्तू, साडी ड्रिपिंग, मेकअप, इव्हेंट डेकोर, फॅशन ज्वेलरी डिझाईन आणि ब्युटिक व्यवसाय, दुग्धजन्य उत्पादन, मसाला आणि मुखवास, केटरिंग आणि लघु हॉटेल व्यवस्थापन, हस्तकला, रेझिन आर्ट, अगरबत्ती, धूप इत्यादी पूजा साहित्य उत्पादन आदींचं प्रशिक्षण या महिलांना देण्यात येते. भारतात कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीर येऊन मिरज रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्य करून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या बांगलादेशी चोरट्यांवर पोलिसांनी आता इमिग्रेशन अँड फॉरेनर्स कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल केलाय. हिमेल फरमान सोनार आणि पोरोश शोईदुल चोकदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कर्मचारी सागर लवटे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली. घरफोडीनंतर त्यांना आता बेकायदेशीर प्रवेश प्रकरणी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने काही दिवसांपूर्वी सांगलीसह जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या बांगलादेशी टोळीच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला होता. यात अटकेत असलेले संशयित हिमेल सोनार आणि पोरोश चोकदार हे दोघेजण बांगलादेशी नागरिक असून ते भारतात बेकायदेशीर वास्तव्यास असल्याचं निदर्शनास आलं होतं. त्याचबरोबर मिरजेतील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या एका परिसरात दोघे राहून घरफोडी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी आता पोलिसांनी दोघांवर बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दोघे कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय अथवा भारत सरकार तसेच भारत सीमेवरील नोंदणी अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या मार्गाव्यतिरिक्त इतर घुसखोरीच्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश केल्याने दोघांविरोधात इमिग्रेशन अँड फॉरेनर्स कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पलूस येथील खासगी सावकार आणि शिक्षण संस्था संचालक संजय प्रभाकर परांजबे वय 61 राहणार परांजबेवाडा पलूस यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी कोणताही पुरावा हाती नसताना तांत्रिक माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. परांजबे यांच्याशी तत्कालीन कारणातून झालेल्या वादात धारदार हत्याराने त्यांचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणलाय. पलूस शहरात गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी एक धक्कादायक घटना घडली होती. पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे संचालक संजय प्रभाकर परांजबे यांची अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये हत्याराने निर्घुण हत्या केली होती. घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तातडीने स्थानिक गुन्हे अन्वेषणाला तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार एक पथक तयार करण्यात आलं. घटनास्थळावर कोणताही तांत्रिक किंवा भौतिक पुरावा उपलब्ध नव्हता. खुनानंतर 2 दिवस पोलिसांनी मृत परांजबे यांचे सावकारीचा व्यवसाय, शिक्षण संस्था आणि इतर संबंध या अनुषंगाने तपास केला. मात्र पोलिसांच्या हाती काही लागलं नाही. यावेळी पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीवर जोर दिला. यावेळी सदरचा गुन्हा हा अल्पवयीन मुलाने केला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितले की मृत परांजबे यांच्याशी बुधवारी गणेश सदन अपार्टमेंटमध्ये किरकोळ कारणातून वाद झाला. यावेळी त्याने संजय परांजबे यांना जोरात धक्का दिल्याने ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव होऊ लागला. यावेळी परांजबे उठून सदर घटनेबाबत इतर कुणाला सांगतील या भीतीने हत्याराने तोंडावर, गळ्यावर, डोक्यात आणि मानेवर वार करून त्यांचा मोबाईल घेऊन गेल्याचं सांगितलं. यावेळी त्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेत मोबाईल जप्त केला. मिरज येथील बाजारपेठेत चिकनच्या दराने आजवरच्या सर्व विक्रम मोडीत काढले असून प्रति किलोचा दर 300 रुपयांवर गेल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. वाढत्या उन्हामुळे पक्षी मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण वाढल्याने आणि उत्पादनात मोठी घट झाल्याने ही दरवाढ झाल्याचं समोर आलंय. सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे, ज्याचा थेट परिणाम कुक्कुटपालनावर होतोय. साधारणपणे 45 दिवसात तयार होणारा पक्षी उन्हामुळे आता 60 दिवसांचा कालावधी घेतोय. त्यामुळे मार्केटमध्ये पक्ष्यांची आवक कमालीची घटली आहे. बॉयलर ट्रेडर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सरताज भोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाच्या तडाख्यामुळे पक्षी मृत्युमुखी पडल्याचं प्रमाण वाढले. तसेच पिल्लांचे दर आणि पक्ष्यांच्या खाद्यात झालेली मोठी दरवाढ यामुळे पक्षी पालन सध्या अडचणीत आलंय. 6 ते 7 महिन्यापूर्वी चिकनचे दर 240 ते 260 रुपयांच्या दरम्यान होते. मात्र
सध्या बॉयलर पालन केंद्रावर जिवंत पक्ष्याची होलसेल खरेदी 155 ते 160 रुपये किलोनं सुरू आहे. परिणामी किरकोळ चिकन सेंटरवर सध्या 280 ते 300 रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. चिकनच्या इतिहासातील हा आत्तापर्यंतचा उच्चांकी दर मानला जातोय. सध्या रमजान महिना आणि सणासुदीचे दिवस आहेत. दुसरीकडे बोकडाच्या मटणाचेही दर गगनाला भिडलेत. मटणाला स्वस्त पर्याय म्हणून ग्राहक चिकनकडे वळतात. मात्र आता चिकनचे दरही 300 पार गेल्याने खवय्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये. अशीच दरवाढ कायम राहिली तर खवय्यांना आतापासूनच आषाढ पाळावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या पथकाने सांगलीतील लक्ष्मी मंदिर परिसरातील खाऊ गल्लीतील स्नॅक विक्रेते हातगाड्यांवर छापे टाकत 6 घरगुती गॅस सिलेंडर जप्त केलेत. या सर्वांना नोटीस बजावण्यात येणार असून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. युद्ध परिस्थितीमुळे गॅस वितरणावर परिणाम झालाय. शासनाने गॅस वितरणावर निर्बंध लादले. दवाखाने आणि अत्यावश्यक सेवा वगळता हॉटेलसह इतरांना गॅस वितरण बंद करण्यात आले. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर वितरणावर निर्बंध आणल्यानंतर घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने जिल्हा पुरवठा विभागाने हॉटेलसह व्यावसायिक सिलेंडर वापरास बंदी असणाऱ्या ठिकाणी दहाडी टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हाधिकारी सांगली व जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी मंदिर कुपवाड रोड सांगली या ठिकाणी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके, पुरवठा निरीक्षक सांगली विधानसभा मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलंय. मार्च 2026च्या राज्य अर्थसंकल्पात महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामुळे या भागातील वाहतूक कोंडी फुटण्यास आणि प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. नांद्रे आणि कर्नाळपूर ते ओलेकर वस्ती रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करण्यासाठी 9 कोटी रुपये मंजूर झालेत. शिवशंभो चौक ते बायपास रोड रस्ता रुंदीकरणासाठी 1.75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. खरेपूर ते अंकली फाटा रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 9 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. खरे क्लब हाऊस ते इनाम धामणी जकात नाका या रस्त्याच्या सुधारण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झालाय. काकानगर ते म्हसोबा जंक्शन रस्ता सुधारण्यासाठी 45 लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. मौजे डिग्रज ते नावरसवाडी रस्ता सुधारण्यासाठी 4.30 कोटी रुपये मंजूर झालेत. आमदार गाडगीळ म्हणाले, सांगली विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत आणि मुख्य रस्ते दर्जेदार असावेत हा माझा नेहमीच प्रयत्न राहिलाय. या निधीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागतील. राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या कामांसाठी तात्काळ निधी उपलब्ध करून दिलाय. त्यांच्या सहकार्यामुळे सांगलीच्या विकासाची गाडी सुसाट धावतीये. हा निधी केवळ रस्त्यांसाठी नसून सांगलीकरांना प्रवास सुरक्षित आणि जलद करण्यासाठी आहे. लवकरच या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल. या कामांमुळे शहरातील अंतर्गत वाहतूक सुधारण्यासोबतच ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे.